17व्या शतकातील भारत, चहूबाजूंनी परकीय सत्ता, लोकांच्या मनात भीतीचं सावट, अशा अंधारात शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा. एक असं नाव ज्याने इतिहासातील दिशा बदलली. आई जिजाबाई यांनी त्यांच्या मनात स्वराज्याची ज्वाज्वल ज्योत पेटवली. लहान वयात तोरणा जिंकत त्यांनी स्वराज्याची पहिली पायरी चढली. प्रतापगडावर अफझल खान समोर निर्भय उभं राहत त्यांनी शौर्य आणि बुद्धीची नवी व्याख्या लिहिली. आग्र्यात औरंगजेब यांच्या नजरकैदेतून थरारक सुटका करत त्यांनी जगाला दाखवून दिलं की धैर्य, आत्मविश्वास आणि दूरदृष्टी असेल तर अशक्य असं काहीच नाही. 1674 साली रायगडावर राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याचा जयघोष संपूर्ण भारतभर दुमदुमला. शिवाजी महाराज हे फक्त तलवारीचे धनी नव्हते, ते दूरदृष्टीचे राजे होते. त्यांनी मजबूत आरमार उभारलं, सागरी किल्ले बांधले आणि समुद्रावर सत्ता प्रस्थापित केली. स्त्रियांचा सन्मान, शेतकऱ्यांचं रक्षण, न्यायप्रिय आणि लोकाभिमुख प्रशासन यामुळेच ते इतिहासातील असे राजे बनले ज्यांनी फक्त गड किल्ल्यांवरच नाही तर लोकांच्या मनावर राज्य केलं. म्हणूनच शिवराय हे केवळ इतिहासातील पानावरचं एक नाव नाहीत, ते प्रत्येक मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा, त्यांच्या अस्मितेचा अभिमान आहे. आपल्या ह्याच लाडक्या राजांना मानवंदना देण्यासाठी जुलै 2005 मध्ये काँग्रेसच्या काळात अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल उभारण्यात येण्याची अधिकृत घोषणा झाली. फेब्रुवारी 2014 मध्ये जेव्हा बीजेपी सत्तेत आली तेव्हा अंतिम शासन निर्णय देखील मंजूर झाला. 24 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केलं आणि 2021-22 पर्यंत हे भव्य स्मारक पूर्ण होईल असं सांगण्यात आलं. जगातील सर्वात उंच पुतळ्यांपैकी एक, जवळपास 212 मीटर उंच पुतळा अरबी समुद्रात उभारण्याचं स्वप्न दाखवलं गेलं. त्यासाठी सुरुवातीला जवळपास 2500 करोड इतका निधी देखील जाहीर केला गेला. यामुळे पर्यटन तर वाढणार होतच, पण आपल्या महाराजांचा इतिहास संपूर्ण जगाला समजणार होता. मात्र 2026 आलं आणि स्मारक अजूनही अपूर्णच आहे. वर्षानुवर्षे घोषणा केल्या, आश्वासनं दिली, मुदत वाढही झाली, पण समुद्रात उभं राहिलेलं स्वप्न अजूनही प्रतीक्षेतच आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी हे सगळं का म्हणते, कारण हा प्रश्न फक्त एका पुतळ्याचा नाहीये. हा प्रश्न आहे त्या स्वराज्याच्या विचारांचा, ज्यासाठी शिवरायांनी आयुष्य वेचलं. त्यांच्या नावाखाली काही नेते फक्त राजकारण करतात, पण खरंच महाराजांप्रती एवढंच काही वाटत असेल तर हा मुद्दा दुर्लक्षित कसा काय? ठीक आहे, स्मारकाचं सोडा, महाराजांच्या गड किल्ल्यांच्या संवर्धनाकडे तरी लक्ष द्या. नवीन काही उभारण्याआधी जे काही आपल्याकडे आहे ते जपण्याचा प्रयत्न करा. आणि हो, ही काही फक्त सरकारची जबाबदारी आहे असं नाही, ती आपली सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे. तर गिरगाव चौपाटीपासून थोडं आत अरबी समुद्रात हा पुतळा होणार होता. याचं कंत्राट देखील L&T कंपनीला देण्यात आलं होतं. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या परवानग्या, जागेची निवड आणि कोर्टात चालू असलेल्या केस यामुळे काम रखडलं. मला जेवढं समजतंय की जर या स्मारकाचं कन्स्ट्रक्शन झालं तर जलजीवन विस्कळीत होईल आणि यामुळे येथील लोकल मच्छीमारांच्या पोटावर पाय येईल. आणि जर हा विचार केला तर जर महाराज असते तर त्यांना देखील हे कधी आवडलंच नसतं. पण मग जर अरबी समुद्रात हे स्मारक बनवण्यात काही अडचणी येत आहेत तर मग अद्याप पर्यायी जागा का निवडली गेली नाही? मला आठवतंय 8 वर्षांपूर्वी एक बातमी आली होती. त्यामध्ये सांगितलं गेलं की आतापर्यंत 15.82 कोटी रुपये खर्च करण्यात आले, पण अद्याप एकही वीट समुद्रात पडलेली नाही. मग हा खर्च नेमका झाला तरी कुठे? महाराजांच्या नावाखाली घेतलेल्या आणि खर्च देखील केलेल्या निधीचं नेमकं झालं तरी काय? असो, शेवटी शिवजयंती म्हणजे फक्त मिरवणूक, ढोल ताशे आणि घोषणाबाजी नाही, ती आहे स्वराज्याची आठवण. शिवजयंती म्हणजे असा दिवस जो अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची प्रेरणा देतो. शिवजयंती म्हणजे स्वाभिमानाची ज्वाज्वल ज्योत. म्हणूनच प्रलंबित विषयांवर प्रश्न विचारणं हे राजकारण नाही, तर ती आहे आपली जबाबदारी. तर ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि तुम्ही सुद्धा प्रश्न विचारा की महाराजांच्या स्मारकाचं काम नक्की कुठपर्यंत पोहोचलंय आणि महाराजांच्या स्मारकासाठी मिळालेल्या 2500 कोटी इतक्या निधीचं नेमकं झालं तरी काय? जय शिवराय.